तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 27 फेब्रुवारी 2026ला तुमचा इंग्लिश विषयाचा बोर्डाचा पेपर असणार आहे. आता बघा परीक्षा तर जवळ आली, पण अजूनही इंग्लिश विषयाची प्रिपरेशन झाली नाही किंवा प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयाचा पेपर पॅटर्न बघणार आहोत आणि प्रत्येक सेक्शनला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं असणार आहे, ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर हा एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासामध्ये हा पेपर तुम्हाला लिहायचा असतो. आता बघा ओव्हरऑल पेपर एकूण 5 सेक्शनमध्ये डिव्हाईड केला असतो. ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. दोन्ही क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेडसाठी असतात. पहिला क्वेश्चन 8 मार्क्ससाठी, दुसरा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर बघा दुसरा सेक्शन असतो टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा ह्या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. दोन्ही क्वेश्चन पॅसेज बेस्ड क्वेश्चन असतात. दोन्ही क्वेश्चन 10-10 मार्क्ससाठी. असं एकूण 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असणार आहे. त्यानंतर तिसरा सेक्शन असतो पोएट्री सेक्शन. आता बघा ह्या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. पहिला क्वेश्चन असतो तुम्हाला पोएमशी रिलेटेड 5 मार्क्ससाठी. दुसरा क्वेश्चन असतो ॲप्रिसिएशनसाठी 5 मार्क्ससाठी. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असणार आहे. त्यानंतर बघा चौथा सेक्शन असतो नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा ह्या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन असतो पॅसेज बेस्ड क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आणि दुसरा क्वेश्चन असतो समरी रायटिंग 5 मार्क्ससाठी. असा 15 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर बघा 5वा सेक्शन असतो रायटिंग स्किलचा. आता बघा ह्या सेक्शनमध्ये 3 क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन असतो सॉल्व्ह ॲक्टिव्हिटी 10 मार्क्ससाठी. दुसरा क्वेश्चन असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 10 मार्क्ससाठी. तिसरा क्वेश्चन असतो ट्रान्सलेशनवरती 5 मार्क्ससाठी. असा एकूण 25 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. आता बघा ओव्हरऑल पेपर पॅटर्न तुम्हाला अशा पद्धतीने असणार आहे. आता बघा प्रत्येक सेक्शनला तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते आता आपण बघणार आहोत. तर बघा तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. तर बघा हा सेक्शन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर बघा अगदी ईझी सेक्शन असतो आणि ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळवायचे असतात. कारण बघा ह्या सेक्शनमध्ये खूप सिंपल क्वेश्चन असतात आणि इझिली 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला मिळतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड 8 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण 6 सब क्वेश्चन दिले जातात. त्यापैकी एनी 4 म्हणजे 4 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक सब क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वर्ड, अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएट द सेंटेन्स, मेक अ न्यू वर्ड, वर्ड वेब आणि वर्ड चेन असे 6 सब क्वेश्चन दिले जातात. 6 पैकी कुठलेही 4 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. यानंतर दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1B. हा देखील क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेडसाठी असतो. 2 मार्क्ससाठीचा हा तुमचा क्वेश्चन असतो. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण 3 सब क्वेश्चन दिले जातात. 3 पैकी एनी 2 सब क्वेश्चन म्हणजे 2 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक सब क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स, ॲड अ क्लॉज, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. या 3 क्वेश्चनपैकी कुठलेही 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहेत 2 मार्क्ससाठी. तर बघा अशा पद्धतीने तुमचा पहिला सेक्शन असतो 10 मार्क्ससाठी. आता बघा ह्या सेक्शनला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे किंवा कशा पद्धतीने ह्या सेक्शनचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा ह्या सेक्शनसाठी बेस्ट ट्रिक काय असणार आहे, अटेम्प्ट इझी क्वेश्चन. आता बघा ह्या सेक्शनमध्ये कोणते क्वेश्चन तुम्हाला इझी आहेत ते क्वेश्चन तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आणि त्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला करायची असणार आहे आणि तेच क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचे असणार आहे. आता बघा यासाठी तुम्ही काय करू शकतात, मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करू शकतात आणि त्यांची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला लँग्वेज स्टडी ह्या सेक्शनचा अभ्यास करायचा असणार आहे. यानंतर बघा दुसरा सेक्शन असतो टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा हा सेक्शन असतो तुम्हाला 20 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. दोन्ही क्वेश्चन सारखेच असतात, फक्त तुमचे पॅसेज डिफरंट असतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला पहिला पॅसेज असणार आहे. यावरती A1 टू A5 क्वेश्चन्स असणार आहेत आणि दुसरा पॅसेज असणार आहे क्वेश्चन नंबर 2B मध्ये तुम्हाला B1 टू B5 क्वेश्चन्स असणार आहेत. आता बघा क्वेश्चन्स कशा पद्धतीने असतात. A1 क्वेश्चन किंवा B1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. A2 आणि B2 क्वेश्चन असणार आहे कंप्लीट द वेबवरती 2 मार्क्ससाठी. A3 किंवा B3 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती 2 मार्क्ससाठी. त्यानंतर A4 आणि B4 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ग्रामरवरती 2 मार्क्ससाठी आणि A5 आणि B5 क्वेश्चन असणार आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स 2 मार्क्ससाठी. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2A,
10 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन नंबर 2B 10 मार्क्ससाठी. असा एकूण 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असणार आहे. आता बघा ह्या सेक्शनला कशा पद्धतीने अभ्यासायचं किंवा कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा पहिली स्टेप काय असणार आहे, रीड ऑल चॅप्टर्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक. तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण चॅप्टर्स दिलेले आहेत, ते सगळे चॅप्टर्स तुम्हाला डीपली रीड करायचे असणार आहेत. त्यानंतर बघा प्रत्येक चॅप्टर खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला करायची असणार आहे. कारण बघा बोर्ड एक्झाममध्ये कुठलाही पॅसेज तुम्हाला दिला गेला, तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. कारण तुम्ही ऑलरेडी सगळे चॅप्टर्स रीड केलेले असणार आहे आणि त्याखालील क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केलेले असणार आहे. त्यामुळे बघा तुम्हाला पहिलं काम काय करायचंय, सगळ्या चॅप्टर्सला रीड करायचंय आणि त्याखाली दिलेले क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहे. त्यानंतर बघा उरला प्रश्न ग्रामरसाठी. आता बघा ग्रामरमध्ये अगदी सिंपल टॉपिक्स तुम्हाला विचारले जातात, ज्यामध्ये ॲड क्वेश्चन टॅग असेल, फ्रेम WH क्वेश्चन असेल, एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल किंवा इन्फिनिटिव्हज वरती असेल. असे सिंपल टॉपिक्सवरती तुम्हाला ग्रामरमध्ये क्वेश्चन्स हे विचारले जातात. आता बघा हार्ड टॉपिक्स कोणते? टेन्सेस आहेत, व्हॉइस आहेत आणि डिग्री आहेत. हे तुमचे हार्ड टॉपिक्स असणार आहेत. प्रिपरेशन करताना सगळ्यात आधी सिंपल टॉपिक्सला तुम्हाला प्रिपेअर करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हार्ड टॉपिक्स प्रिपेअर करायचे असणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेज ह्या सेक्शनची प्रिपरेशन ही करायची असणार आहे. यानंतर बघा तिसरा सेक्शन असतो तुमचा पोएट्री सेक्शन. तर बघा 10 मार्क्ससाठीचा हा सेक्शन असतो. अगदी ईझी सेक्शन असतो आणि ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला इझिली 10 आउट ऑफ 10 मार्क्स हे मिळतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 3A. हा क्वेश्चन तुम्हाला पोएमशी रिलेटेड असणार आहे. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पोएम दिलेली असणार आहे आणि त्याखाली हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहेत. तर क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला A1 क्वेश्चन असेल फिल इन द ब्लँकसाठी 2 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन असणार आहे. A2 क्वेश्चन असणार आहे कंप्लीट द वेब 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे आणि A3 क्वेश्चन असणार आहे व्होकॅब्युलरीवरती 1 मार्क्ससाठी. असे एकूण 5 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिसिएशन. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला पोएम दिली जाते आणि त्यावरती तुम्हाला ॲप्रिसिएशन ही लिहायचं असतं. आता बघा ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहितात, तर बघा ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी टायटल लिहायचं असतं हाफ मार्क्ससाठी, त्यानंतर पोएटचं नाव लिहायचं असतं हाफ मार्क्ससाठी, त्यानंतर पोएमची राईम स्कीम लिहायची असते 1 मार्क्ससाठी, त्यानंतर पोएममध्ये यूज झालेली फिगर ऑफ स्पीच कुठलीही एक 1 मार्क्ससाठी आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया 2 मार्क्ससाठी. अशा पद्धतीने 5 मार्क्ससाठी तुम्हाला ॲप्रिसिएशन ही लिहायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने तुमचा 10 मार्क्ससाठीचा पोएट्री सेक्शन असतो. आता बघा ह्या सेक्शनची प्रिपरेशन करताना तुम्हाला फक्त ॲप्रिसिएशनची प्रिपरेशन ही करायची असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा चौथा सेक्शन असतो नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा हा सेक्शन तुम्हाला 15 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता बघा हा सेक्शन देखील ईझी असतो. या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 15 आउट ऑफ 15 मार्क्स हे मिळतात. आता बघा हे सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असतात. पहिला क्वेश्चन असतो पॅसेज बेस्ड क्वेश्चन. आता बघा हा क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहे, जसा क्वेश्चन टेक्स्चुअल पॅसेज ह्या सेक्शनमध्ये पॅसेजवरती असतात, तसेच क्वेश्चन तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये देखील नॉन टेक्स्चुअल पॅसेजवरती विचारले जातात. 10 मार्क्ससाठीचे हे क्वेश्चन असणार आहेत, ज्यामध्ये A1 to A5 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असतो तुम्हाला समरी रायटिंगवरती. तर बघा जो तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिलेला आहे, त्या नॉन टेक्स्चुअल पॅसेजची तुम्हाला समरी रायटिंग करायची असते 5 मार्क्ससाठी. तर बघा अशा पद्धतीने 15 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. आता बघा ह्या सेक्शनची प्रिपरेशन करताना तुम्हाला फक्त समरी रायटिंगचा अभ्यास करायचा असणार आहे. यानंतर बघा पाचवा आणि शेवटचा सेक्शन असतो तुमचा रायटिंग स्किलचा. आता बघा हा सेक्शन तुम्हाला 25 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता बघा ह्या सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि कोणते प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 5A. यामध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात. 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन असतो लेटर रायटिंगवरती 5 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. दुसरा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग. तुम्हाला डायलॉग किंवा स्पीच ह्या दोन्हींपैकी एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असणार आहे 5 मार्क्ससाठी. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5B. यामध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात आणि 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असणार आहे. यामध्ये बघा पहिला क्वेश्चन असतो तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफर किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सफर 5 मार्क्ससाठीचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो न्यूज रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग. या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे 5 मार्क्ससाठी. तर बघा अशा पद्धतीने 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5C. ट्रान्सलेशनवरती तुम्हाला हा क्वेश्चन असणार आहे. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 3 सब क्वेश्चन असतात आणि 5 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. यामध्ये पहिला क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द वर्ड 2 मार्क्ससाठी. दुसरा क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द सेंटेन्स 2 मार्क्ससाठी. तिसरा क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द प्रोवर्ब 1 मार्क्ससाठी. असा एकूण 5 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. तर बघा अशा पद्धतीने 25 मार्क्ससाठीचा तुमचा रायटिंग स्किल्स हा सेक्शन असणार आहे.
आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा क्वेश्चन नंबर 5A मध्ये तुम्हाला लेटर रायटिंग हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असणार आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफर 5 मार्क्ससाठी तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे. त्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंग 5 मार्क्ससाठी तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे. त्यानंतर बघा ट्रान्सलेशन हा संपूर्ण क्वेश्चन इझी असतो. 5 मार्क्स ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इझिली मिळतात. तर बघा ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुम्हाला लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफर आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग असे 4 टॉपिक्स तुम्हाला रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनसाठी प्रिपेअर करायचे असणार आहेत. तर बघा ओव्हरऑल पेपर पॅटर्न आपण समजून घेतला आणि प्रत्येक सेक्शन वाईज तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपरेशन करायची ते आपण बघितलं. तर बघा प्रिपरेशन करताना तुम्हाला काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ज्यामध्ये पहिला पॉइंट असणार आहे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर लिहायला वेळच पुरत नाही. त्यामुळे बघा तुम्हाला टाईम मॅनेजमेंटवरती सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं असणार आहे. कारण बघा जरी तुम्ही पूर्ण प्रिपरेशन केली असेल आणि तुम्ही पेपरच वेळेवरती अटेम्प्ट नाही करू शकला, तर त्या प्रिपरेशनला अर्थ उरत नाही. त्यामुळे बघा तुम्हाला प्रिपरेशन करताना टाईम मॅनेजमेंटवरती सगळ्यात जास्त फोकस करायचा असणार आहे. कारण बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेपर राहून जातो आणि त्यामुळे तुम्हाला मार्क्सही कमी मिळतात. तर बघा यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही मागील वर्षाचे बोर्डाचे पेपर टाइम बाउंड मॅनरने सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा दुसरा पॉइंट असणार आहे पेपर प्रेझेंटेशन. बरेचसे विद्यार्थ्यांना पेपर कशा पद्धतीने लिहिला जातो, पेपर कशा पद्धतीने अटेम्प्ट केला जातो हेच माहीत नसतं. त्यामुळे बघा तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनवरती देखील लक्ष द्यायचं असणार आहे. तर बघा प्रिपरेशन करताना हे 2 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश विषयाची प्रिपरेशन बोर्ड एक्झामसाठी कशा पद्धतीने करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.